आता सध्या आपण आहोत शेतामध्ये आपल्या, जे की पाहू शकता आपण झुकिनीचा प्लॉट कशा प्रकारे आलेला आहे। या प्लॉटला साधारणतः हा प्लॉट जो आहे हा 1 डिसेंबरला लागवड केलेली आपण, आणि आज आहे 9 डिसेंबर। 9 डिसेंबर आज तारीख आहे। आज पाहू शकतो आपण कशा प्रकारे याची ग्रोथ आहे की याला 4, 5, 6, 7 पर्यंत झुकिनी लागलेल्या आहेत। त्यानंतर काही छोट्या प्रमाणात आहेत, काही कळी आहेत। अशा प्रकारे झाडांची ग्रोथ आहे। आणि याचं जे पीक आहे हे साधारणतः सध्या तरी जसं छोटी काकडी आहे, कवळ्या काकडीच्या रूपामध्ये आहे हे सध्या तरी पाहू शकतो आपण। आपला प्लॉट मार्गदर्शनाखाली असल्यामुळे हा बऱ्यापैकी चांगल्यापैकी आलेला आहे। अजूनही कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळत नाही। जरी प्रादुर्भाव झालेला असेल तरी तो आम्ही फवारणीमध्ये स्प्रे करून कव्हर केलेला आहे। तर पाहू शकतो आपण कशा प्रकारे आमच्या या झुकिनीचं नियोजन चालू आहे आणि ग्रोथ कशा प्रकारे आहे। काही ठिकाणी मी आपल्याला दाखवेल की झुकिनीची जी फळं आहेत ही मोठ्या प्रमाणामध्ये पोचलेली आहेत। आता आपण इकडे जर आलो ना तर आपल्याला पाहायला मिळेल की पोचलेली जी झुकिनीची फळं आहेत ही कशा प्रकारे दिसत आहेत आणि किती प्रमाणात मोठी झालेली आहेत। तर मी दाखवतोय आपल्याला, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। हे पाहू शकतो आपण कशा प्रकारे पोचलेला आहे। जवळपास 3 बोटाची रुंदी आणि 2.5 ते 3 बोटाची रुंदी याने घेतलेली आहे। हा मोठा गेरा घेतलेला आहे असा पाहू शकतो आपण। आणि त्यानंतर लांब जे बघितलं तर एक आपण टीचभर म्हणतो, तर टीचभराप्रमाणे हे लांब झालेलं आहे। जवळपास 5 इंच, 4.5-5 इंच झालेलं आहे ते। आणि जर एका झाडाची जर फळं मोजली आपण तर 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 फळं ही परिपक्व झालेली आहेत। अशा प्रकारे या झाडांची ग्रोथ सध्या तरी चालू आहे। पाहू शकतो आपण की या झाडाला जे आहे हे जास्त मेहनत घेण्याची शक्यता म्हणजे गरज नाही आहे। तर ड्रीपद्वारे काही औषधी खतं सोडावे लागतात, त्यानंतर स्प्रे घ्यावे लागतात। पण नक्कीच एकदम किचकट तर नाही आहे हे, कारण शेतकरी जेव्हा कापूस करतो त्यावेळी कापसाला उत्पन्न तर निघतं, पण बाजारभाव हमी भाव मिळत नाही। हे जे पीक आहे याला कॉम्पिटिशन कमी असल्यामुळं आपल्याला या पिकाचे बाजारभाव चांगल्या प्रकारे पाहायला मिळतील आणि आपलं जे पीक आहे हे चांगल्या भावामध्ये जाऊ शकतं। त्यामुळं शेतकरी मित्रांनो, जर कोणाला झुकिनी लागवड करायची असेल तर आमच्याशी संपर्क करू शकता। मोहिते फार्म, तलवाडा, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथे आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 91 46 99 98 94। कॉन्टॅक्ट नंबर पुन्हा एकदा सांगतो 91 46 99 98 94। आपण जर व्हिडिओ नवीन पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही सजेशन्स असतील तर नक्की सांगा। आपले सजेशन्स आम्ही आशीर्वाद रूपी घेऊ आणि त्याबद्दल आमच्या कार्यामध्ये नक्कीच आपल्या सजेशन्सचा वापर करू, ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करू। तुर्तास तरी इथंच थांबतो। मी पांडुरंग मोहिते फार्म, गोविंदवाडी, तलवाडा, तालुका गेवराई, जिल्हा बीड। धन्यवाद।